नशिबात आलेली हार प्रत्येक वेळेस एक नवीन अनुभव देऊन जाते. सकाळी 6 वाजता मसवडमध्ये नाश्ता केलता आणि आपण चाललो होतो आज मैदानाला पडळकडवाडीला. आल्या आधी वाघ्याला उतरवून घेतला. अचानक रात्री नियोजन झालं, माऊली शेटनं नियोजन केलं होतं. फाटी दाखवायला प्रज्वल भैया वाघ्याला घेऊन आलता. कसं काय वातावरण आहे भावाने, एक नंबर. 23 मध्ये चिठ्ठी होती आपली. रात्री पावत्या निघल्या होत्या, लगेच वाघ्याला भंडारा करून घेतला. वाघ्याला बघायसाठी एक दोस्त आलता, सकाळपासून आमच्या सोबतच होता. लगेच वाघ्याचं 2 राऊंड मारून घेतलं आणि खाली घेऊन चाललो होतो. आजचं वाघ्याचं नियोजन होतं विदर्भ केसरी दिगंचीकरांच्या वजीर सोबत. आज टोटल मैदानाचं अंतर भरलं होतं आम्हाला 110 किलोमीटर. एवढ्या लांबनं प्रवास करून येऊन पण वासुर एवढं फ्रेश होतं. दोघांना माती पुजून घेतली. आज वाघ्याला खाली जाताना 2 जणांनी धरला होता. आज वाघ्या आपला डावी खांदी पळणार होता आणि वजीर उजवी खांदी पळणार होता. आज वाघ्या फुल मूड मध्ये होता, कसा उड्या मारत खाली चाललाय बघा. खाली आल्यावरती 2 मिनिटं थांबलो आणि लगेच गाड्या झोपायला घेतल्या. 23 मध्ये आपली गाडी पळणार होती, त्याच्यामुळे म्हणलं लगेच झोपून घ्यावं. झोपणी करायचं काय टेन्शन नव्हतं, कारण की आमची पण आता अशीच छकडी आहे. प्रज्वल भाईनं लगेच वाघ्याला झोपून घेतला. या खेळात महत्वाचा विषय म्हणजे झोपणी आहे. झोपणीला काय चूक होता कामा नाही. शेटजीनं पण व्यवस्थित वजीरला झोपून घेतलं. दावे टाकून बांधून घेतली, तोपर्यंत मी समोर आलो होतो. आमच्या भागातला टॉपचं सुट्टी मेकर म्हणजे उमेश पाटील. सुट्टी करायला भावाचा काय नाद करायचा नाही. आणि आज आपल्या वाघ्याच्या गाडीवर आहे का नाही, चिम्या ड्रायव्हर बसला होता नरसिंगपूरचा आणि आपली वाघ्याची सुट्टी पण उमेश पाटलानच केली. गाडी खालनं सुटताना ओके मध्ये सुटली. डाव्या खांदी पण वासरू आपलं चांगलं पळतंय भावानं. एवढ्या मोठ्या बैलाच्या गाड्यात वासरू आपलं पडतंय, त्यातच आपल्याला लय आनंद आहे. ओंकार वरती असतोय वाघ्याला धराय. आल्यावरती नंबर टेकनकडनं नंबर टाकून घेतला. ह्यो बारका बाह्या आला होता, त्याला वाघ्यावर धरून एक व्हिडिओ काढायचा होता. वाघ्याच्या मागोमाग लगेच आपल्या मुंडेमकरांचा भारत सुद्धा गटपात झालता. सुट्टी गाडी लागली होती. बाकीचं गट संपेपर्यंत ही बारकं मित्र आलं होतं, त्यांना वाघ्याबरोबर फोटो काढायचं होतं. सेमीच्या पावत्या निघायला सुरुवात झाली. मस्तपैकी सगळी निवांत बसली होती. चौथ्या सेमीत 4 नंबर तासावर आपली पावती लागली. पावती आपली मधनं निघली होती. प्रज्वल भाईनं यशनं लगेच वाघ्याला पाणी करून घेतला आणि भंडारा लावला आणि पुढे घेऊन आलो. ऑटोच्या समोर घेऊन आलो की वाघ्याचा शिपूटवर करायचा कार्यक्रम चालू होतोय. एवढ्या चांगल्या पायऱ्यात आणि एवढ्या मोठ्या पायऱ्यात वासरू आपलं पळतंय, त्याच्या मागे भावानं भरपूर संबंध पण आहेत. चांगली माणसं आपल्या सोबत असल्या पैर पण आपल्या भावानं चांगलं होते. आपली वस्तू जर पळत असेल तर भावानं आपल्याला पायऱ्यासाठी कधी सुद्धा अडचण येणार नाही. आणि त्यात शेडजीचं पण मोठं पण आहे. आपलं वासूर एवढं बारकं दिसत असून सुद्धा आपल्याला पायरा दिलाय. आणि ही कसं आहे, भावानं 2 भावांचा साथ छकडं धरून उभा राहिले तिथं. पहिला सेमी झाला की लगेच गाडी झोपायला घेतली शेटजीनं. उजव्या बाजूनं वजीर घातला की लगेच डाव्या बाजूनं आपलं वासरू पण झोपून घेतलं. फडा काढून घेतला आणि लगेच झोपणी टाकून दिली मी पण. वजीरला आणि वाघ्याला लगेच फड्या लावून घेतला. इकडे वरती भागात आम्ही पळालो आमच्या हक्काचा माणूस म्हणजे सोन्या ड्रायव्हर कनेरखेड. सोन्या बरोबर एक फोटो काढून घेतला आणि गाडी पैसे आलो. शेटजीनं लगेच दावी ती बांधून घेतली. मैदानात ज्या गाडीवर सगळ्याचं लक्ष होतं तीच गाडी आपल्या सीमेत निघली. गाडी खालनं अंतर टाकून पळत होती, पण पुढे जाऊन आपली गाडी धरायचा प्रयत्न केला. गाडी आपली 2 नंबरला उतरली. आज पण गाडी चांगली पळाली. गाडी 2 नंबरला उतरली होती. सगळ्याबरोबर बोलणं करून घेतलं आणि गाडी भरून निघालो घराकडे. व्हिडिओ कसा वाटला भावांनो कमेंट करून नक्की सांगा.